जैन मुनी हे 3 तारखेच्या उपोषणावर ठाम आहेत। जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। या भेटीत कबूतरखान्याच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतंय। आपल्या बरोबर आहेत निलेश चंद्र मुनी, जे या संदर्भात 3 तारखेपासून उपोषणाला बसले होते। त्या भेटीनंतर निलेश चंद्र मुनींचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेणार आहोत। बघा, कबूतरांच्या विषयामध्ये विभिन्न संस्था आहेत। जे कबूतर हा विषय सकल जैन समाजाचा आहे आणि ती त्यांची प्रतिक्रिया आहे। पण मी ठाम आहे की जे 200 वर्षापासून 100 वर्षापासून जे कबूतरखाने होते, जिथे होते तिथेच आम्हाला कबूतरखाने आम्हाला पाहिजे। जे डॉक्टर आहेत गांगवल डॉक्टर, ते स्वतः एक जैन आहेत आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की कबूतर नाही असायला पाहिजेत किंवा त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय। तर तुमच्यामध्ये देखील 2 मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळतंय, असं काही दिसतंय? मला काहीच नाही, फक्त 3 तारखेला चला आझाद सकल जैन समाजाला आव्हान आहे तुमच्या चॅनलमधून। सर्वांनी 3 तारखेला 3/11/2025 ला तुम्ही आझाद मैदान में सभी अपने जीव दिया प्रेमी, जिसको आपको जीवों के प्रति करुणा है, जिसके प्रति प्यार है, आप यदि सच्चे जीव दिया प्रेमी हो तो आप 3 तारीख को ज्यादा में संख्या के अंदर आइए, अभी नहीं तो कभी नहीं। अजूनही तुम्हाला परमिशन मिळाली नाहीये असं म्हटलं जातंय, नेमकं काय आहे? 1 तारखेची परमिशनही नव्हती, आता 3 तारखेला तुम्ही घेताय, नेमकं कसं असणार आहे तुमचं हे उपोषण? काय कसं असतं? बघा, माझ्या जैन समाजाचे जे माझे कार्यकर्ता आहेत ते परमिशनसाठी गेलेले आहे। एक मी संत आहे, पण जे मी बोललो तोंडातून का आता मला 3 तारखेला जायचं, मी 3 तारखेला जाणार आहे बस। त्यामुळे नेमकं या कबूतरखान्यांचं आता काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।